नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहत आहात सत्याची शेती। आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुढील 15 दिवसात कापसाचे बाजारभाव काय राहू शकतात, भाव वाढणार की घसरणार, शेतकऱ्यांनी कापूस विकायचा की थांबायचा, या सगळ्या मुद्द्यांचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत। सध्या महाराष्ट्रातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये कापसाचा सरासरी दर 7200 ते 7600 रुपये प्रति क्विंटल आहे। काही ठिकाणी चांगल्या प्रतीच्या कापसाला 7800 ते 8000 रुपये भाव मिळत आहे। मात्र लक्षात घ्या मित्रांनो, बाजारात आवक वाढलेली आहे, खासगी व्यापारी सावध भूमिका घेत आहेत आणि सीसीआय खरेदी अजूनही मर्यादित आहे। पुढील 15 दिवसाचा अंदाज काय असेल ते आपण पाहूया। आता प्रश्न असा आहे की पुढील 15 दिवसात भाव काय होणार। आमच्या अभ्यासानुसार पहिले 7 दिवस बाजारात कापसाची आवक कायम राहणार आहे, त्यामुळे भावात मोठी वाढ अपेक्षित नाही। भाव 7100 ते 7600 रुपयाच्या रेंजमध्ये राहू शकतात। आता पुढल्या 8 ते 15 दिवसाचा अंदाज आपण पाहूयात। काही बाजारामध्ये आवक कमी होण्याची शक्यता आहे। निर्यात व व्यापाऱ्यांकडून मागणी थोडी वाढू शकते, त्यामुळे चांगल्या प्रतीच्या कापसाला 7700 ते 8100 रुपयापर्यंत भाव मिळण्याची शक्यता आहे। आता शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत ते आपण पाहूयात। मित्रांनो, जर तुमचा कापूस ओलसर असेल किंवा प्रत थोडी कमजोर असेल तर लगेच विक्री करून नुकसान टाळणं योग्य ठरेल। पण जर कापूस कोरडा, स्वच्छ आणि साठवणुकीस योग्य असेल तर आर्थिक अडचण नसेल तर 8 ते 10 दिवस थांबून विक्री करणं फायदेशीर ठरू शकतं। पुढील 15 दिवसात भाव ठरणारे घटक म्हणजे सीसीआय खरेदी धोरण, खासगी व्यापाऱ्यांची मागणी, बाजारातील रोजची आवक व आंतरराष्ट्रीय कापूस बाजार। मित्रांनो, हा अंदाज बाजारातील सध्याच्या परिस्थितीवर आधारित आहे। बाजारभाव रोज बदलू शकतात, त्यामुळे विक्रीपूर्वी आपल्या जवळच्या बाजार समितीचा आजचा भाव नक्की तपासा। असा उपयुक्त माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।